पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे भारतातील 36 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न। ड्रोनद्वारे भारतीय सैन्याची रेकी करण्याचा पाकचा उद्देश। ड्रोन तुर्की बनावटीचे होते। कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती। ड्रोनद्वारे भारतीय सैन्याची रेकी करण्याचा पाकचा उद्देश। ड्रोन तुर्की बनावटीचे होते। पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती। पाकिस्तानकडून नागरी विमानाचा ढाल म्हणून वापर। हल्ल्यावेळी कराची आणि लाहोरची नागरी हवाई सेवा सुरू ठेवत पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांना संकटात टाकलं। परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलं। जल, जमीन आणि आकाशातून भारताचा पाकिस्तानवर प्रहार। भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला। पाकिस्तानने टाकलेल्या क्षेपणास्त्रांना भारतीय लष्कराच्या हवाई दलाचं ताबडतोब उत्तर। भारतावर हल्ल्याची कुमकुमी पाकिस्तानला बोली। थलसेना आणि वायुसेनेचे हल्ले तर पाकच्या काही चौक्यांवर ताबा घेतल्याचा बलोच आर्मीचा दावा। पाकिस्तानने भारतावर डागलेल्या क्षेपणास्त्र नेस्तनाबूत। अमृतसरमध्ये डागलेली पाकिस्तानी मिसाईल निष्क्रिय। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने मिसाईल पाडलं। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानकडून नागरी वस्तीमध्ये हल्ला। पाकने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ समोर। भारतीय लष्कराने पाकचा हल्ला परतवून लावला। पूंछमधील गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून भेट। पाकिस्तानने आता शस्त्र खाली ठेवावीत, अन्यथा त्यांचे देखील नुकसान होईल, ओमर अब्दुल्ला यांचा इशारा। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून जखमी नागरिकांची विचारपूस, तर जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणांची पाहणी। गोळीबारात स्थानिकांच्या घराचं मोठं नुकसान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची तीनही दलांच्या प्रमुखांसोबत 2 तास बैठक। शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांची उपलब्धता, स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा। वायुसेना प्रमुखांकडून राजनाथ सिंग यांना कारवाईची माहिती।